वर्ध्यात लव्ह जिहाद प्रकरण आले उघडीस. खासदार अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषदेत कठोर कारवाईची केली मागणी. वर्ध्यातील पुलगाव येथे राहत असलेल्या एका फर्यादी तरुणीला फेसबुक, इंस्टाग्राम व हिंदू परिवेशात असलेला फोटो टाकून व हिंदू असल्याचे भासवून बडनेरा येथील एका मुस्लिम युवकाने फर्यादी तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवून वर्धेत येऊन तिच्याशी हिंदू मंदिरात हिंदू रीतिरिवाजाने लग्न केले व माझ्या बहिणीचे लग्न व्हायचे असल्याचे घरी सांगता येणार नाही असे म्हणत तिला तिच्या घरी न नेता स्वतःच्या घरी राहणे व येणे जाणे सुरू ठेवले. त्याने आपले नाव संचित अग्रवाल असल्याचे सांगितले. सदर काळात तो संपूर्ण हिंदूंची वेशभूषा धारण करून राहायचा. गळ्यात रुद्राक्ष, अंगात भगवे कपडे, हिंदू कार्यक्रमात सहभागी होणे याकरिता कोणालाही त्याच्यावर शक झाला नाही. त्यानंतर सदर युवकाने दुसरे लग्न करीत असल्याचे माहीत पडले व तो मुस्लिम समाजाचा असल्याचे फर्यादीच्या लक्षात आले. त्यानंतर तिने बडनेरा येथे जाऊन सदर युवकाची भेट घेतली असता व सर्व प्रकरण बोलले केले असता सदर युवकाने तिला धमकावणे व मारण्याची धमकी देऊन धर्म परिवर्तन करण्यास सांगितले. परंतु युवतीने त्यास नकार दिल्याने तिला मारहाण करण्यात आली. तिने याबाबत पुलगाव पोलिसात तक्रार दाखल केली असता पुलगाव पोलिसांनी सदर प्रकरण गांभीर्याने न घेता घरगुती वादाचे प्रकरण म्हणून तक्रार दाखल करून घेतली. परंतु सदर युवतीने वेळोवेळी घडत असलेल्या प्रकरणाबाबत पुलगाव पोलिसांना माहिती दिली, परंतु पुलगाव पोलिसांनी लक्ष दिले नाही. त्यानंतर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलकडे हे प्रकरण गेले. नंतर सदर माहिती खासदार माजी मंत्री अनिल बोंडे यांना देण्यात आली. खासदार अनिल बोंडे यांनी आज पत्रकार परिषद घेत ही माहिती सांगत यावर बोलणे केले. विविध कलमानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व भाजपचे पदाधिकारी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. नहीं पता था, उनसे भी दहेज लिया गया था, तो मैंने उनसे कांटेक्ट किया, उनको बताया, तो उन्होंने लड़की मतलब जिस दिन ही शादी हुई थी उसी दिन लड़की लेके गए थे. अच्छा, वो लड़की हाँ, तो उनका तलाक मतलब वन डे तलाक हो चुका है और उन्होंने अपना वगैरह सामान लेके गए थे. उन्होंने मेरे को सपोर्ट भी किए थे इस चीज में. तर त्यामुळं त्यांनी जे फॉल्स आयडेंटिफिकेशन दिलं होतं त्याच्यामुळं ते हिंदू पद्धतीने लग्न झालं आणि त्यामुळं फॉल्स आयडेंटिफिकेशन दिल्यामुळं 376चा गुन्हा आणि 420चा गुन्हा लावावा ही मागणी प्रकर्षानं आम्ही रेटतो. मॅडम, तुम्हाला जो कोयता दाखवला होता, कोयता दाखवून परिवर्तन, धर्म परिवर्तन कोणत्या ठिकाणी करायला? समृद्धी हायवे, पुलगाव. कधीची घटना आहे? काय घडलं? कधी अंदाजे कधी? 8-9 मई की. डिटेल में बताओ. ये 2024 में. हाँ, डिटेल में बताओ. थोडंसं सविस्तर सांगा, म्हणजे कसं झालं होतं, तो नेमका कुठे आला होता? मुझे काय घडलं होतं? उसके फ्रेंड का फोन आया था कि दूसरी शादी कर रहा करके और तुम्हारे साथ ऐसा किया, तो मैंने उसको पूछने के लिए बुलाया था. जब वो आया तो नॉर्मली आया था, मतलब घर वालों के सामने बात नहीं करते हुए अकेले में बात करते करके गाड़ी में लेके गया था उधर हाईवे की तरफ. वहां पे उसने बोला कि 2 ऑप्शन देता तेरे को, एक तो मर कोयता लगा के, या तो फिर अभी बुर्का पहन और मेरे साथ चल. जो शादी हो रही है वो शादी की वो लड़की की जगह तेरे को बैठा लेंगे हम, पर तेरे को मुस्लिम बनना पड़ेगा. उसके बाद तेरे को कभी तेरे घर वालों से मिलने नहीं देंगे, न तेरे घर वालों से कोई लेना देना नहीं, यानी मर गए बोलो, ये सोच के चलना. मैंने नहीं बोला, मैंने डायरेक्ट यही शब्द बोला था कि मार दिया चलता, पर मेरे को धर्म परिवर्तन नहीं करने का है. वहां से रिटर्न आने के बाद में पुलिस स्टेशन गई थी वो चीज के लिए, पर सर लोगों ने यही बोले थे कि ये मैटर तुम्हारा मैरिड इतना टाइम हो गया तो ये सब नहीं होता. ये आपने बताया था उनको, पुलिस वाले को? जी बताया. या सर्व घडामोडीच्या या एवढ्या दिवसात तुम्ही कधीच त्याच्या मूळ घरी जाऊन नाही बघितलं? नहीं, मैं शादी के 2-3 दिन पहले फिर उनके घर पे गई. यानी दूसरी शादी? हाँ, उसके 2-3 दिन पहले. उसके पहले में जब इतना आपका सब ये हुआ, उसके बीच में आप गए थे? नहीं, कभी नहीं. क्यों लेके क्यों नहीं गए? बहन की शादी होनी थी. हाँ, छोटी बहन को शादी में दिक्कत आएगी. एसपी साहब क्या कितने बार गए? 3 बार.
2 बार एप्लीकेशन की, 1 बार मिलने गई। आणि आज आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी सर्वांची भेट होते, याच्याबद्दल आनंद आहे। आषाढी एकादशीचे मनपूर्वक शुभकामना तुम्हाला देतोय। खरं म्हणजे काल माझ्याकडे विश्व हिंदू परिषदचे विजयजी शर्मा एका मुलीला घेऊन आले आणि त्या मुलीला घेऊन आल्यानंतर तिच्यावर जे 3 वर्षापासून आपत्ती घडली आहे ती आपत्ती तिच्या तोंडून ऐकली तर ती जास्त योग्य नाही, परंतु थोडक्यात मी सांगू इच्छितो की ती पुलगावमधली राहणारी एक मुलगी आहे आणि ती स्टेजचे कार्यक्रम म्हणजे हनुमान चालीसा नंतर रामायणाचे पाठ वगैरे करणारी मुलगी आहे। परंतु 2021 मध्ये कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊनच्या परिसरामध्ये ती इंस्टाग्रामवर फेसबुकवर एकाशी तिचा परिचय झाला आणि UB फिटनेस नावाचं ते अकाउंट होतं आणि त्या अकाउंटवर एक हिंदू वेशभूषेमधला मुलगा तिच्याशी संपर्क साधत होता आणि त्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ, कपाळाला कुंकू, उभा टिक्का आणि अशा माध्यमातून तिची फेसबुक फ्रेंडशिप झाली आणि फेसबुक फ्रेंडशिपच्या नंतर त्यांनी संपर्क साधला आणि तो पुलगावला आला आणि पुलगावला आल्यानंतर त्यांची फ्रेंडशिप वाढत गेली आणि मग त्यांनी ठरवलं की लग्न करायचं। त्यांनी सांगितलं की माझ्या बहिणीचं लग्न व्हायचं आहे, मी अमरावतीचा आहे, भडनेऱ्याचा आहे, लग्न व्हायचं आहे आणि त्याच्यामुळे मी पुलगावला लग्न करू। त्यांनी हळूहळू तिच्या घरच्या लोकांनाही, तिचे वडील रिटायर्ड आहेत, 2 अजून वृद्ध त्यांच्या घरामध्ये आहेत, त्यांनाही विश्वासात घेतलं आणि तिने आणि त्यांनी एका मंदिरामध्ये लग्न केलं आणि त्याच्यानंतर तो त्यांच्या घरी राहिला। म्हणजे एवढ्यापर्यंत की आता मी पुलगावला जाऊन आलो तर पुलगावमधल्या सगळ्या लोकांनी सांगितलं की हा पोरगा श्रीरामाच्या यात्रेमध्ये सुद्धा पूर्ण भगवे कपडे घालून, पूर्ण हिंदूचा हे करून, माळ घालून, टिके लावून फिरत होता आणि त्यानंतर म्हणजे त्याला तिथे त्या मुलीच्याच आडनावाने ओळखल्या जात होता। 1 वर्ष संपण्याच्या दरम्यान त्या मुलीला कल्पना आली की हा मुलगा हिंदू नसून मुस्लिम आहे, पण जे झालेलं होतं, घडून गेलेलं होतं, त्याच्यामुळं तो जाऊन येऊन राहत होता आणि तिने तिचं नातं कायम ठेवलं। परंतु 1-1.5 वर्षानंतर 2022 मध्ये नक्की डेट्स तिच्याकडून मिळतील आपल्याला, 2022 मध्ये त्या मुलाचं दुसऱ्या मुलीसोबत लग्न होत आहे हे जेव्हा तिला कळलं, त्या मुलाच्याच मित्रांनी कळवलं, तेव्हा ती मुलगी पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये गेली। पोलीस स्टेशनमध्ये तिचा रिपोर्ट घेतला गेला नाही। तिथल्या ठाणेदारांनी सांगितलं की तुम्ही बडनेरला जाऊन रिपोर्ट द्या। ती बडनेरला गेली। बडनेरला गेल्यानंतर तिला त्या मुलांनी एका हॉटेलमध्ये ठेवलं, इम्पिरियल नावाच्या हॉटेलमध्ये ठेवलं आणि इम्पिरियल नावाच्या हॉटेलमधून रात्रीच्या वेळेला उठून एका गाडीमध्ये टाकलं आणि तिला बेदम मारहाण केली आणि मग त्यानंतर ती पोरगी कशीबशी पुन्हा पुलगावला आली। पुन्हा तिने रिपोर्ट केलं, परंतु त्याचं कॉग्निजन्स घेतलं नाही। ती शेवटी एसपींना भेटल्यानंतर त्या मुलावर काही कलम लावण्यात आले, परंतु सर्वात महत्त्वाचं कलम की यांनी हिंदू म्हणून परिवेश धारण करून त्या मुलीला फसवलं आणि हिंदू म्हणून तिच्याशी लग्न केलं, मंदिरात लग्न केलं आणि एवढंच नाही तर संपूर्णतः वेश त्याचा सातत्याने हिंदू म्हणून होता आणि त्याच्यामुळं त्यांनी फसवणूक केली आणि फसवणुकीतून तिच्याशी जो कॉन्टॅक्ट ठेवला तर त्यामुळे तो बलात्काराचा गुन्हा होता। दुर्दैवाने तो बलात्काराचा गुन्हा कालपर्यंत लावलेला नव्हता। काल जेव्हा मी एसपीला ती मुलगी आल्यानंतर फोन केला आणि त्यांना या गोष्टी समजावून सांगितल्या तर तिथले जे ठाणेदार आणि त्याचा असिस्टंट जो आयो होता त्या ठाणेदारांनी सांगितलं की त्या मुलीला माहीत होतं। मग
म्हटलं माहीत होतं त्याचं प्रूफ काय, तर म्हणे नोटरी केलं. तर 2024ला मे महिन्यामध्ये नोटरी करण्यात आलं. 2024ला मे महिन्यामध्ये नोटरी करण्यात आलं. परंतु तोपर्यंत म्हणजे अजूनपर्यंत बलात्काराचा गुन्हा लावला नाही. आणि ही संपूर्णतः लव जिहादची पूर्ण केस तिथे गेलेलो असताना मला अजून दुसरा एक व्यक्ती जो जैन समाजाचा व्यक्ती आहे तोही पण भेटला आणि त्याच्या मुलीला सुद्धा असंच पळून नेण्यात आलं आणि तिला पण बंडारामध्ये तिचं लग्न लावून देण्यात आलं. भव्य माऊली दिंडी विविध देखाव्यांसह मोठ्या उत्साहात संपन्न. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज नांदेड शहरात भव्य माऊली दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. दिंडीत विठ्ठल रुक्मिणीचा देखावा, टाळकरी, विणकरी, मृदंगधारी यांचा समावेश होता. तर देखावा म्हणून लेझिम पथक, झाशीची राणी व लहान मुलांचे शौर्य पथकाचे देखावे सादर करण्यात आले. ही माऊली दिंडी दुपारी विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथून निघून शहरातील मुख्य रस्त्याने मार्गस्थ होत श्री स्वामी समर्थ मंदिर, सोमेश कॉलनी येथे समाप्त झाली. बाईट डॉक्टर. सगळ्यांना जय श्रीराम. आज माऊली दिंडीचा भव्य असा नियोजन आपण माऊली दिंडी परिवारातर्फे केलं होतं. तो आपण ही माऊली दिंडी संत नामदेव मंदिर, जुना मोंडा टावर, गुरुद्वारा चौरस्ता, पंचवटी हनुमान मंदिर, SP ऑफिस चौक आणि सांगता स्वामी समर्थ मंदिर, कला मंदिर येथे झाली. इथं भाविकांचा खूप असा आपल्याला छान सुंदर असा रिस्पॉन्स मिळालेला आहे. महिला वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने याच्यात सहभागी झाला होता. पुरुष वर्ग सुद्धा सहभागी झाला होता. सगळ्यांनी मनापासून आनंद घेतला. सगळ्यांना पंढरपूर वारीचा छोटासा अनुभव आम्ही देऊ शकलो यात मला धन्य वाटतं. आणि असं आयोजन हे आमचं 3रं वर्ष आहे आणि माऊलीने आम्हाला आशीर्वाद दिलाय नक्कीच असं मला वाटतं. देखाव्यामध्ये आम्ही जे आहे विठ्ठल रुक्माईचा लाईव्ह देखावा होता, झाशीची राणी लक्ष्मीबाईचा लाईव्ह देखावा होता, लेझिम पथक होतं, मुलींचं शौर्य पथक होतं, शाळेचे मुलं वारकरी वेशामध्ये आलेले होते आणि भजनी मंडळ, असं सगळ्या प्रकारे आम्ही प्रयत्न केला. आणि सामाजिक संदेश देणारे फलक पण होते. हे पूर्ण आम्ही त्याच्यामध्ये नियोजन समाजाच्या दृष्टीनं कसं आपल्या हिंदू धर्माच्या दृष्टीनं, देशाच्या दृष्टीनं चांगलं ठरेल हे करण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. भाविकांना एकच संदेश आहे की आपण कुठेतरी धर्म सोडू नये. आज आपण धर्माचे संस्कार विसरत चाललो आहेत. धर्मो रक्षिता रक्षता हे जे मेन तत्व आहे त्याच्यापासून हिंदू दूर चाललेला आहे आणि ही वेळ आलेली आहे की धर्माचं रक्षण आपण मनापासून त्याची श्रद्धा ठेवून जर केलो तर आपल्या देशाचं आणि धर्माचं भवितव्य नक्कीच चांगलं आहे. म्हणून त्यांना माझी अशी जाहीर परत एकदा नम्र विनंती आहे की धर्माचं पालन करावं, आपल्या संस्कृतीचं पालन करावं. मायक्रोसॉफ्टची क्लाउड सर्व्हिस डाऊन समस्या सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहे असं मुरलीधर मोहाळ म्हणाले. मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड सर्व्हिस डाऊन झाल्यामुळे विविध क्षेत्रांना फटका बसला आहे. याबाबत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की विशेषतः विमान सेवांवर याचा परिणाम झाला आहे. DGCA आणि इतर संबंधित यंत्रणा या समस्येवर काम करीत आहेत. इंडिगो आणि काही अन्य विमान सेवेमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. प्रवाशांना योग्य ती सुविधा पुरवण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत असं मुरलीधर मोहोळ म्हणाले. सध्या नवीन बुकिंगमध्ये अडचणी येत आहेत, परंतु यंत्रणा त्यावर काम करीत आहेत. सायबर हल्ल्याविषयी अद्याप काही अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही, पण आमच्या यंत्रणा त्या दिशेने काम करत आहेत असं. मंडळ स्तरावरचं सक्षमीकरण याबद्दलची चर्चा सुरू आहे. आजही चर्चा सुरू होणार आहे. पण काल महायुतीच्या मित्रपक्षाबद्दल कुठलीही चर्चा कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी बैठकीत केली नसताना माननीय एकनाथजी शिंदे, माननीय अजितदादा पवाराबद्दल कुठलीही टिप्पणी केली नसताना सुद्धा सूत्राच्या आधारावर कालच्या बैठकीला आणि आमच्या पक्षाला जाणीवपूर्वक महायुतीमध्ये ठिणगी पाडण्याचं काम काही माध्यमांनी केलं. पक्षाला याबद्दल नाराजी आहे.
माध्यमांना विनंती आहे की आपण जे बैठकीत घडलं असेल त्याचं ब्रीफिंग आम्ही करतो आणि असं सूत्रांनी सांगितल्याच्या भरोशावर आपणास विनंती आहे की कुठल्याही पद्धतीची बातमी, कारण महाराष्ट्रातील मीडियाला एक उंची आहे, संस्कार आहेत, आपण दाखवलेली बातमी खरी मानतात आणि त्यामुळे जे घडलंच नाही ते घडवणे याबद्दल माझी विनंती आहे की आपल्या सर्व टीमने, मीडियाच्या सर्व संपादक मालकांना माझी विनंती आहे की आपण कृपया ज्या बाबी घडल्या नाही त्या दाखवणे हे काही राज्याच्या दृष्टीने, पक्षाच्या दृष्टीने आमचं योग्य नाही आहे. कृपया आपण सर्वांनी आमची जी प्रेस ब्रीफ आहे त्याबद्दल आम्ही पुन्हा सांगू. आजही मोठ्या प्रमाणावर बैठकी आहे. 21 तारखेला होणाऱ्या अधिवेशनाबद्दलची चर्चा आहे. 5300 कार्यकर्ते, नेते या बैठकीला, अधिवेशनाला पुण्यामध्ये हजर राहणार आहेत. माननीय नितीन गडकरीजी पहिल्या सत्राचा समारोप करणार आहे आणि या संपूर्ण अधिवेशनाचा समारोप माननीय अमितभाई शाह करणार आहेत. याबद्दलची योजना आम्ही तयार केली आहे. पुणेच्या अधिवेशनातनं 5300 प्रतिनिधी ऊर्जा घेऊन जातील. राज्यातल्या शिंदे फडणवीस अजितदादा सरकारने, महायुती सरकारने सर्व घटकाकरता जी बजेटच्या माध्यमातून तरतूद केली ती तरतूद समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवतील आणि एकंदरीत केंद्र सरकार, राज्य सरकारच्या डबल इंजिनचा फायदा या महाराष्ट्रातल्या सरकारच्या माध्यमातून जनतेला कसा होईल याचीही चर्चा झाली. विधानसभेसोबतच येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारांनी पुढच्या काळामध्ये ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये पंचायत निवडणूक लढण्याची सुद्धा योजना आम्ही तयार केली. आज तर पंचायत समिती स्तरावरचे नेते विधानसभेमध्ये आम्ही काढणार आहोत. नगरपालिकेमध्ये वार्डमधले नेते आम्ही निवडणुकीत काढणार आहोत. त्यांना योग्य जबाबदारी आम्ही देणार आहोत आणि महानगरपालिकेत प्रभागामध्ये आम्ही जबाबदारी देणार आहोत. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी आम्ही करतो आहे. त्याची योजना आम्ही आज तयार केली आहे. म्हणजे विधानसभा निवडणुकीसोबत महानगरपालिका, जिल्हा परिषदच्याही निवडणुकीची तयारी आम्ही केली आहे. मोठ्या प्रमाणावर योजना सुरू आहे आणि मला विश्वास आहे की माननीय भूपेंद्र यादवजी, देवेंद्रजी, अश्विनी वैष्णवजी आणि आमची टीम महायुतीला प्रचंड जागेचा विजय मिळवून देईल. आम्ही योग्य पद्धतीने याची योजना तयार केली आहे. पुढच्या काळात आपलंही सहकार्य आम्हाला राहू द्या अशी विनंती मी आपल्याला करतो आहे. मायक्रोसॉफ्टची क्लाउड सर्व्हिस डाऊन समस्या सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहे असं मुरलीधर मोहाळ म्हणाले. मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड सर्व्हिस डाऊन झाल्यामुळे विविध क्षेत्रांना फटका बसला आहे. याबाबत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की विशेषतः विमान सेवांवर याचा परिणाम झाला आहे. DGCA आणि इतर संबंधित यंत्रणा या समस्येवर काम करीत आहेत. इंडिगो आणि काही अन्य विमान सेवेमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. प्रवाशांना योग्य ती सुविधा पुरवण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत असं मुरलीधर मोहोळ म्हणाले. सध्या नवीन बुकिंगमध्ये अडचणी येत आहेत, परंतु यंत्रणा त्यावर काम करीत आहेत. सायबर हल्ल्याविषयी अद्याप काही अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही. हाँ बोलो, जो हो गया ना, हो गया. मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड सर्व्हिसेस डाऊन झाल्यामुळे देशाचं नाही तर जगभरामध्ये एअरलाईन्स असेल, बँकिंग असेल
किंबहुना हॉस्पिटल्स असेल, या सगळ्याच जे काही सेवा मिळत आहेत त्याच्यामध्ये ऑपरेशन ब्रेक झालेलं दिसतं आहे. परंतु विशेषतः विमानसेवेच्या संदर्भात मी सांगेन की DGCA आणि मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन याच्यामध्ये मॉनिटरिंग करत आहे आणि काही वेळामध्ये ही व्यवस्था पूर्ववत होईल अशी माहिती आत्ता मिळते आहे. आपल्या देशातील स्पाइस असेल, एअर इंडिया असेल, किंबहुना इंडिगो असेल, या सगळ्याच विमानसेवा त्याच्यामुळे ऑपरेशनमध्ये नक्कीच आता प्रॉब्लेम सुरू आहेत. परंतु आम्ही स्पष्टपणे या एअरलाईन्सलासुद्धा सूचना दिलेल्या आहेत की आपण प्रवाशांना त्या संदर्भातली माहिती आता द्यायला पाहिजे, प्रवाशांना अवगत केलं पाहिजे. अशा पद्धतीची आत्ता सूचना सर्व एअरलाईन्सला दिलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये ह्या सगळी जी काही सिस्टीम आहे, हे सॉफ्टवेअर आत्ता डाऊन झाल्यामुळे सगळ्या सिस्टीम ज्या आहेत त्याला ॲफेक्ट झालेला आहे आणि म्हणून लवकरात लवकर त्याच्यावरती सगळे मिळून आम्ही काम करतो आहे. जी काही माहिती येईल ती लवकर आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. किती परिणाम झालेला आहे, किती फ्लाईट्स आणि या सगळ्या संदर्भात काय? नाही, याच्यामध्ये नवीन ज्या काही प्रवाशांना बुकिंग करायचं आहे त्याच्यामध्ये फार अडचण येते. परंतु ऑपरेशन्स आत्ता मॅन्युअली प्रत्येक ठिकाणी सुरू आहे. देशातल्या प्रत्येक विमानतळावरती मॅन्युअली आता काम सुरू आहे. परंतु लवकरात लवकर ही सिस्टीम अपडेट झाली पाहिजे, ही दुरुस्त झाली पाहिजे. त्याच्यावरती मला असं वाटतं की DGCA आणि आमची मिनिस्ट्री याच्यावरती मॉनिटरिंग करते आणि लवकरात लवकर ते होईल यासाठी प्रयत्न करतो. या टेक्निकल ग्लिचची काही कारणं समोर आली? नाही, माहिती घेतो आहे आपण सगळी. मलाही आत्ताच 1 तासापूर्वी ही माहिती मिळाली. आम्ही माहिती घेतो आहे, परंतु तातडीनं त्याच्यावरती सगळेजण लक्ष ठेवून आहेत. मी म्हणाल तसं आम्ही मॉनिटरिंग करतो आहे. मॅन्युअली आत्ता सगळी सिस्टीम प्रत्येक ठिकाणी सुरू आहे. आत्ता ज्या अडचणी आपल्याला येत आहेत त्यानुसार एक मोठा सायबर हल्ला असा काही संशय तुम्हाला वाटतो आहे? नाही, अजून तरी असं काही कुठेही अधिकृत सोर्समधनं कुठे माहिती नाही. परंतु याच्यावरती मला असं वाटतं की केवळ भारतातच नाही, जगभरामध्ये हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की वरिष्ठ पातळीवर याची चर्चा निश्चित आहे, त्याच्यावरती प्रयत्न सगळे करतात. मायक्रोसॉफ्टशी आपले काही प्रतिनिधी संवाद साधणार आहेत किंवा त्यांच्याकडनं याबाबत? नाही, मी म्हणालो तसं आमची मिनिस्ट्री जी आहे, DGCA असेल किंवा मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनचे वरिष्ठ अधिकारी असतील, आमचे सेक्रेटरी असतील, DGCAचे चेअरमन असतील, त्यांची टीम याच्यावरती काम करते आहे. सरकारला निवडणूक जिंकण्यासाठी दंगलीशिवाय पर्याय नाही असं जितेंद्र आव्हाड यांनी विधान केलं आहे. निवडणुकी अगोदर दंगल होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. ते विशालगड प्रकरणावर बोलताना म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून तणावपूर्ण वातावरण होते. हायकोर्टाने पोलीस बंदोबस्ताबाबत माहिती मागवली आहे. मुस्लिम पवित्र पुस्तकांची तोडफोड करण्यात आली होती. विशालगडच्या घटनेमागे सरकारचा कट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसंच पिपाणी चिन्हाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केलाय. ते चिन्ह गोठवलं गेलं आहे असं ते म्हणाले. टेंडर काढून कामे सुरू झाल्याची माहिती दिली. सरकार भावनांशी खेळत असल्याचंही म्हटलं आहे. विशालगड पावनभूमी आहे, तिथे अशांतता निर्माण केल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. काँग्रेसने योग्य ती कारवाई केल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. गद्दारांना सुट्टी नाही असं ते म्हणाले. आमदार निवडणुकीत 5 कोटी आणि 100 कोटी निधी देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. म्हणजे महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही? विशालगडावर जायला एकच मार्ग आहे असा, म्हणजे पोलिसांनी ठरवलं असतं तर एकही माणूस वरती जाऊ शकला नसता. तर पोलीस काय करत होते? हायकोर्टाने प्रश्न विचारला ना, हायकोर्टाने सांगितलं की म्हणजे ही दंगल घडली त्याच्या आधी पोलिसांनी काय बंदोबस्त ठेवला होता, कसा बंदोबस्त ठेवला होता याची सगळी माहिती आम्हाला द्या. कायदा आणि सुव्यवस्था राज्य आहे की नाही? जंगल राज आहे का? ज्या पद्धतीने हे सगळं केलंय महाराष्ट्रात पहिल्यांदा घडलं. आणि महाराष्ट्राला आठवत नसेल असेल मला माहित नाही, पण 2009 साली सांगलीत दंगा झाला, मिरजेत दंगा झाला. आरोपी एकच, चंद्रकांत भिडे. आता सुद्धा ह्याच्यात आरोपी एकच आहे, संभाजी भिडे.
भीमा कोरेगाव संभाजी भिडे, म्हणजे संभाजी भिडेला काय म्हणजे अमरण पट्टा काय ते कवच कुंडल वगैरे करण्यासारखी सरकारने दिलीत की काय? सगळ्या याच्यापासून तुम्हाला माफ स्वातंत्र्य हडग दळबद्री हणग काय म्हणतात ते काय काय लावलंय काय राज्य सरकारने? म्हणजे मुसलमानांनी मतं दिली नाहीत म्हणून त्यांना एवढं पिडायचं का? द्यायची मुसलमानांनी तुम्हाला मतं? तुम्ही सुरक्षितच वाटत नाही इथल्या दलितांना मुसलमानांना तुमच्या राज्यात, ही दुरावस्था करून ठेवली आहे तुम्ही. आज तुम्हाला सांगतो, आज तुमच्या इथले पोरं पोरी मला फोन करतात, बार्टी सार्टी सगळ्यांचे, त्यांची फेलोशिपचे पैसे दिले नाहीत अजून, की पोरं अभ्यास करू शकणार नाही याच्या पुढे. म्हणजे मागासवर्गीयांना शिक्षणाचा पाठ करण्याचं ठरवलंय. कसले पैसे वाटता तुम्ही? बहुजन वर्गाला ह्याच्यातनं सगळ्या शिक्षणाच्या क्षेत्रातनं बाजूलाच करायचं या शासनाने ठरवलं. आणि कोल्हापूरचं प्रकरण म्हणजे या सरकार पुढे नतमस्तक व्हावं. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा मस्जिदीवर हल्ला झाला. त्यांचे पवित्र पुस्तकं फाडली गेली. अत्यंत वाईट, धोकादायक, महाराष्ट्राच्या स्वास्थ्यासाठी धोकादायक. आणि हसन मुश्रीफ म्हणतात की काय करणार, प्रचंड दबाव होता. कोणाचा दबाव होता? कोण मोठा माणूस शासनापेक्षा? पावसाळ्यात घरं तोडू नयेत, सरकारचा GR आहे, सरकारच्या GR विरुद्ध सरकार वागतं, कोर्टाचा स्थगिती आदेश आहे तरी सरकार कारवाई करतं. एवढं कोण मोठं आहे याच्यात? हे सरकार पेक्षा कोण मोठं आहे? आणि स्थगिती, हायकोर्टाची स्थगिती पुढे जाऊन करतात, त्या माणसाला सस्पेंड करायला पाहिजे. याच्यात काय कारवाई तुम्हाला अपेक्षित? कारण स्वतः काही कारवाई होणार नाही, कारण का हे सरकारचा आणि त्यांचा कटच आहे. सरकार घडवतंय सगळं, हे सगळं सरकारने घडवलेलं आहे. स्थगिती आदेश असताना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक जाऊ कसे देतात? पोलिसांना तोडायला किंवा प्रशासनाला तोडायला परवानगी कशी देतात? पोलीस बंदोबस्त का नाही ठेवला? जेव्हा तुम्हाला माहिती होतं हे घडणार आहे, पोलीस बंदोबस्त का ठेवला नाही? चला, छत्रपती संभाजी जे काय असतील ते जाणार आहे, ते पोलिसांना माहिती होतं ना, मग त्यांना घरातच अडकून का नाही ठेवलं? अनेक मोहिमा निघणार, चलो विशाळगड वगैरे, जे काय होतं ते जगजाहीर होतं, मग त्यांना घरीच का नाही अडकून ठेवलं? त्यांना बाहेर कशाला पडू दिलं? रात्री पोरं घुसलीच कशी वरती? सगळं प्लॅन होतं. आणि त्यातनं एका संभाजीने जाहीर केलं, दुसऱ्या संभाजीने कट रचला आणि त्या आधीच कार्यक्रम पार पडला. आणि ह्याच्यात एकही कोल्हापूरचा माणूस नाही. त्या कोल्हापूरच्या लोकांमध्ये शाहू महाराजांचं रक्त आहे. हिरवे झेंड्याचं हे करून आता म्हणजे होम मिनिस्टर सारखा माणूस जेव्हा हिरवे झेंडे बोलायला लागतो, म्हणजे ते पूर्वी बोलायचे ना, हिरवे साप खेचायला पाहिजे, अमुक तमुक, ही भाषा महाराष्ट्रात परत सुरू झाली. तिरंग्यामधल्या हिरव्या झेंड्याबद्दल त्यांना काय बोलायचं आहे ते त्यांनी सांगावं होतं की एवढा जर तुम्हाला तिरस्कार आहे तर मागणी करा, तिरंग्यामधला हिरवा काढून टाका. हे फक्त आणि फक्त लोकसभेमध्ये झालेल्या पराभवानंतर जी काय अस्वस्थता पसरलेली आहे त्याच्यातनं निर्माण झालेली ही परिस्थिती आहे. दुसरं असं हे रॉबरी, दरोडे हे सगळे घातले. म्हणजे चंबळचे दरोडे जशी गावं लुटायची ना तशी गाव लुटले ते. आणि ते शिवकालीन गाव आहे. तिथला प्रत्येक माणूस अत्यंत अस्खलित मराठी बोलतो. अशा बायकांना मारायचं, लहान पोरांना मारायचं, कोर्टाने जेव्हा व्हिडिओ बघितली तेव्हा संतप्त सवाल व्यक्त केला आणि सांगितलं शाहूवाडीच्या पोलिसांना बोलून घ्या, इन्स्पेक्टरला, आणि आम्हाला सांगा की दंगल घडण्याच्या आधी तुम्हाला माहित असताना तुम्ही काय बंदोबस्त ठरवला आम्हाला सांगा. सरकारला प्रश्न विचारला. कोर्टाने ताशेर ओढल्यानंतर काही फरक पडेल? काहीही फरक पडणार नाही. या सरकारला निवडणुकी जिंकण्यासाठी दंगा केल्याशिवाय पर्याय नाही, हे त्यांना सरकारला माहिती आहे आणि सरकार हे करत राहणार. निवडणुकीच्या आधी दंगल होणार असं वाटतं? 100% दंगल होणार. हे सरकारच करून आणणार. हे ना ते कारण पुढे करून सरकार दंगा करतो. कोर्टात बरेच दिवसापासून तुमच्याकडून दाद मागितली जात होती ट्रम्पेट बद्दलची, तुम्हाला दाद दिली कोर्टाने आणि तो चिन्ह फ्रीज करण्यात आलाय. एका अर्थाने एक दिलासाची बात. आम्ही खरं तर आमच्या दृष्टीने 50% दिलासा आहे, तर आम्ही हे चिन्ह काढूनच टाका अशी मागणी केली. म्हणजे हे ठेवूच नका चिन्ह. तर निवडणूक आयोगाने 50% आमच्या बाजूने निकाल दिला. त्यांनी ट्रम्पेट ठेवलं आणि ट्रम्पेट नाव दिलं, त्याचं तुतारी जे नाव होतं ते काढून टाकलं.
पर्वती विधानसभा निवडणूक मीच लढणार असं माधुरी मिसाळ म्हणाल्या. पुणे महानगरपालिकेने झोपडपट्टी पुनर्रचना योजना राबवावी अशी मागणी पर्वती विधानसभा मतदारसंघातील आमदार माधुरी मिसाळ यांनी केली आहे. त्या पार्वती जनता वसाहत येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. माधुरी मिसाळ यांनी इमारतीच्या उंचीवरील बंधने शिथिल करण्याची गरज असल्याचेही सांगितले आहे. त्यांनी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्याचे उद्घाटन करण्याची मागणी केली आहे. तसेच उद्या भाजपाच्या अधिवेशनासाठी 5,000 पदाधिकारी येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पर्वती विधानसभा निवडणूक मीच लढणार असे त्यांनी ठामपणे सांगितले. आम्ही सगळे आमदार आपल्या पुण्याच्या प्रश्नांवर एकत्र आलो आहोत आणि मी तुमच्या दृष्टीने खूप चांगलं काम करेल असं त्या म्हणाल्या. मी थोडंसं फक्त प्रास्ताविक करेल आणि मग तुमच्या प्रश्नांना उत्तर देईल. म्हणजे शैलेश म्हणलं तसं आपली प्रेस पण लवकर संपेल आणि जास्त काय बोलायला मलाही लागणार नाही. तर सर्वप्रथम तर अधिवेशन झाल्यानंतर एक सर्वांना अधिवेशनाच्या काळामध्ये आपण काय काय केलं ही माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवावी आणि आपल्या माध्यमातून आमच्या मतदारसंघातल्या नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचवावी हा या प्रेसमागचा उद्देश आहे. ह्या अधिवेशनाचं एक वैशिष्ट्य असं होतं की 15 दिवस अधिवेशन चाललं आणि पूर्ण वेळ कामकाज झालं आणि ह्या अधिवेशनामध्ये पुण्याचे खूप प्रश्न मांडण्याची संधी मिळाली. आणि अजून एक वैशिष्ट्य यावेळेस असं झालं की विरोधी पक्षाचा असो किंवा आम्ही असो, आम्ही सगळे आमदार पुण्याच्या प्रश्नांवर ज्यावेळेस प्रश्न लावले गेले तर आम्ही लावला असेल, आम्ही पुण्याचे सर्व आमदार आपल्या पुण्याच्या प्रश्नावर अधिवेशनामध्ये एकत्र झालो आणि पुण्याला न्याय मिळावा यासाठी आम्ही हिरिरीने आमची बाजू मांडली. त्याच्यामध्ये माझ्या मतदारसंघामधले जर विषय घेता आले तर 2 मोठे विषय आपण अधिवेशनामध्ये यावेळेस घेतले. कारण आपण बघितलंय की गेले माझ्या मतदारसंघ हा 40% झोपडपट्टीचा भाग आहे आणि SRAच्या याच्यासाठी मी खूप वर्ष प्रयत्न करते. ज्यापासनं पृथ्वीराज चव्हाणांनी FSI कमी केला त्यानंतर कधीही 10 वर्षामध्ये एकही आपल्याकडे SRA झाली नाही आणि त्यामुळं त्या प्रयत्नांमुळे ज्यावेळेस आपल्याला देवेंजींनी आता गृहनिर्माण मंत्री असल्यामुळे त्यांनी एक GR काढून आपल्याला SRAचा FSI बाबत आणि माझ्या मतदारसंघामध्ये शासनाने राबवायचा एक पायलट प्रोजेक्टसाठी मान्यता दिली आणि त्या पायलट प्रोजेक्टसाठी आता महानगरपालिकेची जागा असल्यामुळे महानगरपालिका तो प्रोजेक्ट करेल. कारण मालकाला प्रथम प्राधान्य द्यायचं प्रोजेक्ट करण्यासाठी महानगरपालिका तो प्रोजेक्ट करेल. आणि याच्यामध्ये एक वेगळी असं हे आहे की महानगरपालिकेने आता त्याचं सर्वे मोजणी सगळं केलेलं आहे, झोपडपट्ट्यांचे युनिट वगैरे. आपल्याला जसं SRAच्या ह्याच्यामध्ये बिल्डर येतो आणि बिल्डर सगळ्या संमती घेऊन आपल्या SRAला दाखल करतो, पण ह्याच्यानंतर ते महानगरपालिकाच मालक असल्यामुळे संमत्यांचा विषय येत नाही. पात्रता अपात्रची यादी महानगरपालिका तयार करेल. कारण आता सर्वे मोजणी झालेली आहे, पात्रता अपात्रतेची यादी तयार झाली की आपण तो प्रोजेक्ट लगेच राबवू शकतो. महर्षी नगरच्या इंदिरा वसाहतचा हा मोठा प्रोजेक्ट आहे, ते काम या अधिवेशनामध्ये थोडं मार्गी लागलं. दुसरं जे मोठं काम आहे जे मांडलं अजून ते मार्गी लागलेलं नाही. आपण बघता की आपल्याकडे पर्वती ला खूप मी एक टुरिझमच्या दृष्टीने खूप सारं काम करते आणि चालू आहे अजून. तर एक आपल्या पुण्यामध्ये टुरिझमच्या दृष्टीने एक चांगलं स्थान व्हावं अशी इच्छा आहे. पण आपण सगळं बघतो की पूर्ण झोपडपट्टी आहे आणि ती झोपडपट्टीमध्ये आपल्याला तिथे सारे राबवता येत नाही कारण तिथे हिलटॉप आहे, हिलस्लोप आहे आणि दुसरी गोष्ट एवढी मोठी झोपडपट्टी आपण दुसरीकडे हलवायला आपल्याकडे जागा नाहीये. आणि तिसरी गोष्ट तिथे हेरिटेजची 21 मीटरची मर्यादा येते. विशालगडावर अतिक्रमणाच्या नावावर गुंडागर्दी, धुळ्यात MIM आक्रमक. कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड येथे अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली समाजकंटकांनी विशिष्ट समाजाला लक्ष्य करून घातलेल्या हौदोस निंदनीय आहे. आज MIMच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा काढत
विशालगड येथील अतिक्रमणाच्या नावावर गुंडागर्दी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करा अशी मागणी एमआयएम कार्यकर्त्यांनी धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली। कोल्हापूर येथे विशालगडावर जी गुंडागर्दी जाऊन जाळपोळ आणि अतिक्रमण विरोधात अतिक्रमणच्या नावाखाली जी गुंडागर्दी चालवली गेलेली आहे, आज आम्ही धुळे एमआयएमच्या टीमच्या वतीने कलेक्टर ऑफिसरना एक निवेदन देण्यात आलेलं आहे की अशा गुंडागर्दीचा निस्तरणाभूत काटा काढला पाहिजे। त्या आज हे सरकार जी म्हणते की आम्ही हिंदुत्ववादी आहोत, तर मग हिंदुत्ववादी लोकांनी ना त्यांचा धर्म सांभाळावं हे मी त्यांना सगळ्यात पहिले आव्हान करू इच्छिते, त्यांना एक सांगू इच्छिते। पहिले तुम्ही स्वतःचा धर्म तुम्ही सांभाळा आणि मग स्वतःला हिंदुत्ववादी म्हणा। हिंदुत्ववादीची व्याख्या जर करायला गेलं तर खूप वेगळी आहे आणि हे स्वतःला जे हिंदुत्ववादी म्हणून घेता हे ओरिजिनल हिंदुत्ववादी आहे का हे पहिले त्यांनी तपासून घ्यावं। दुसरी गोष्ट, ज्या गरीब लोकांवर आज जो अत्याचार झालेला आहे, ज्या मस्जिदीमध्ये धर्माचा ग्रंथाचा जो अपमान झालेला आहे, हे खूप खेदनायक आहे। आपल्या महाराष्ट्राची ही संस्कृती नाही। आपण एक दुसऱ्या धर्माचा आदर करणारे लोक आहोत आणि असं जर होत असेल ते निर्माण करण्याचं काम हे सरकार जर करत असेल तर या सरकारने आजच्याच खुर्ची सोडावी आणि स्वतःचा राजीनामा द्यावा। कारण हे जसं उद्धव बाळासाहेब ठाकरेजी म्हणतात ना, हे कायदेविरोधी सरकार आहे, हे सरकार काहीही कामाचं नाही आहे। हे फक्त आजचे मुद्दे सोडून हे असे गलिच्छ कामं करायचं काम जर करत असेल तर मी अशा सरकारचा खूप निषेध करते। यांची लायकी नाही आहे यांनी खुर्चीवर बसायची आणि आज ज्या जाळपोळ झालेल्या लोकांचं जे अतिक्रमण झालेल्यांचं नुकसान आहे त्यांचे नुकसान भरपाईचा सगळ्यात पहिले आदेश काढण्यात यावे। या महाराष्ट्रात जेवढं हिंदूंना राहायचा अधिकार आहे तेवढाच मुसलमानांना सुद्धा राहायचा अधिकार आहे, दलित बांधवांना राहायचा अधिकार आहे। ह्या अशा लोक दादागिरींनी, अशा गुंडगिर्दीकरांनी, आणि मी बघितलं बातम्यांमध्ये बघितलं की ह्या मोर्चेमध्ये खूप जबाबदार लोक होते, खासदार होते, माजी आमदार होते, पदाधिकारी होते। त्यांच्याकडनं तरी आम्हाला ही अपेक्षा नाही आहे आणि मी अशा लोकांच्या घटनेचा निषेध करते। अमरावतीत विशालगडावरील अतिक्रमण काढावं यासाठी भाजप रस्त्यावर उतरणार, डॉक्टर अनिल बोंडे यांनी दिली माहिती। विशालगडावरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी भाजप रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी दिली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडाच्या पवित्र्याचे रक्षण करण्यासाठी ही कारवाई आवश्यक आहे। लव्ह जिहाद संदर्भात वर्धा जिल्ह्यात 2 प्रकरणे उघडीस आली आहेत। डॉक्टर बोंडे यांनी पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी तात्काळ करावी अशी मागणी केली आहे। त्यांनी गृहमंत्र्यांना या संदर्भात पत्र लिहिणार असल्याचे सांगितले आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत डॉक्टर अनिल बोंडे म्हणाले, महिलांना सरकारी कार्यालयामध्ये अर्जाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे। यावेळी त्यांनी यशोमती ठाकूर यांच्या कार्यावर टीका केली आहे आणि महिलांना देण्यात येणाऱ्या 1500 रुपये योजनेचा उल्लेख केला आहे। वर्धा जिल्ह्यातल्या पुलगाव येथे 2 लव्ह जिहादचे प्रकरण समोर आलेले आहे। एका प्रकरणामध्ये हा मुलगा जो आपल्याला दिसतोय की रुद्राक्षाची माळ घातली आहे, गंध लावलेला आहे, संपूर्ण हिंदू परिवेशात आहे। हा मुलगा स्वतः संचित आनंद अग्रवाल या नावाने त्या मुलीशी त्यांनी कोविडच्या काळामध्ये मैत्री केली। त्याच्यानंतर तिच्याशी संपर्क साधला। तिच्या घरी सगळे वृद्ध राहतात, तिच्या घरी तो राहायला लागला आणि मग कोविडच्या काळातच वर्धेला जाऊन एका मंदिरामध्ये त्यांनी एकमेकाच्या गळ्यात हार टाकले आणि सोबत राहायला लागला। पण 2-3 महिन्यानंतर तिला लक्षात आलं की हा मुस्लिम आहे, परंतु संबंध प्रस्थापित झालेले असल्यामुळे आणि हा नंतर त्यांनी ब्लॅकमेल करणं सुरू केलं, जीवे मारण्याची धमकी देणं सुरू केलं, त्याच्यामुळे ती त्याच्याबरोबर राहिली। परंतु 2 वर्षानंतर 2024 मध्ये त्यांनी दुसरं लग्न करतो आहे हे माहीत झाल्यानंतर त्या मुलीने पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिला। त्यावेळेला तिला मारहाण करण्यात आली, त्याचाही रिपोर्ट देण्यात आला। अमरावतीला तिला त्या पोरांनी आणलं, अमरावतीला लॉजमध्ये ठेवलं, पुन्हा मारलं, त्याचा पण रिपोर्ट दिला, परंतु पोलिसांनी काही कारवाई केली नाही। आमच्याकडे हे प्रकरण विश्व हिंदू परिषदच्या काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आल्यानंतर मी त्याची दखल घेतली आणि तिथे गेल्यानंतर या मुलाने हिंदू म्हणून स्वतःला भासवून या मुलीला फसवलं, तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले, लग्न करण्याचं नाटक केलं आणि त्यामुळे याच्यावर 420 आणि 376 कलम दाखल करावं ही मागणी केली।
रायगडच्या पेण आणि सुधागड तालुक्याला पावसाचा वेढा. रायगड जिल्ह्यात आज सकाळपासून काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. पेण आणि सुधागड तालुक्यात आज ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पावसात पेण शहरात सखोल भागात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली पाहायला मिळत आहे. पेण शहरासह सकल भागात देखील पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिक आणि प्रवासी पाण्यातून मार्ग काढताना दिसत आहेत. आज रायगड जिल्ह्यातील पेण, अलिबाग, माणगाव, महाड, पोलादपूर, सुधागड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत आरोप केले आहे. हे ॲक्ट ऑफ गॉड आहे असं म्हणत आहेत, पण हे ॲक्ट ऑफ केसर खालिद, भावेश भिंडे, उद्धव ठाकरे आणि सुनील राऊत आहेत. या सर्वांनी मिळून ॲक्ट ऑफ कॉल्युजन आहे. महानगरपालिकेचे अधिकारी आणि भावेश भिंडे यांनी हा कट रचला आहे. तत्कालीन आयुक्त सेगावकर यांनी स्पष्टपणे लिहिले होते की नगरपालिकेची परवानगी हवी आहे, त्याची बदल केली. भावेश भिंडे हा राऊत यांचा फायनान्सर असून त्याने उद्धव ठाकरे यांना भेटवले आणि सेगावकर यांची बदली केली असे सोमय्या किरीट म्हणाल्या. केसर खालिद याने भिंडे यांना बोलवले आणि पालिकेच्या परवानगीबाबत विचारले आहे. याचा संवाद चार्जशीटमध्ये आहे. भावेश भिंडे यांच्या 11 कंपन्या आहेत. जाहिरातच्या VJTIचा अहवालमध्ये क्षमता 49 होती. हवा 87 किमी तास होती. मुंबई होल्डिंग क्षमता 158.4 असून हवा पेलण्याची क्षमता हवी असलेल्या अहवालात दिले आहे असं सोमय्या यांनी सांगितलं. या चार्जशीटमध्ये अनेक मुद्दे आहेत. आज न्यायालयात गेलेत. ॲक्ट ऑफ गॉड म्हणून हा एक ॲक्ट ऑफ खुनी केसर खालिद, भावेश भिंडे, उद्धव ठाकरे आणि सुनील राऊत आहेत असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं. हे आरोप पत्र अंतिम नाही. दुसऱ्या आरोपपत्रात केसर खालिद पालिका अधिकारी असेल. तिसऱ्या आरोपात सेगावकर बदली कशी झाली याची माहिती येईल असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं. VJTIचा अहवाल आहे. VJTIने आपल्या अहवालात म्हटलं आहे द IS 875 of 2015 Part 3 mandate that all the structures in Mumbai region be designed for a wind speed of 158.4 km/h. The structure should be able to withstand forces due to wind having speed of 158.4 km. ह्यात लिहिलं आहे की द कॅपॅसिटी ऑफ द फाउंडेशन, म्हणजे जे फाउंडेशन उभारलं होतं कैसर खालिदनी, सुनील राऊतनी, उद्धव ठाकरेच्या आशीर्वादाने, भावेश भिंडेनी, इट वॉज ऑफ ओनली 7000 किलोनॉट आणि हवा त्या दिवशी 13 मेला होती. इट वॉज अबाउट 21,000 किलोनॉट मिनिट. The design as well as construction of foundation was holding structure under the reference was deficient with regard to codal provision IS 875 2015 Part 3 and that's why the holding was got. या चार्जशीट मध्ये आणखीन अनेक मुद्दे आहेत. टप्प्याटप्प्याने मी आपल्याला त्याची माहिती देणार आहेत. आज जे भावेश भिंडे आणि त्याचा मागे बेनामी कैसर खालिद हायकोर्टात गेले आहेत. हे ऍक्ट ऑफ गॉड आहे. हे ऍक्ट ऑफ खुनी कैसर खालिद, ऍक्ट ऑफ खुनी भावेश भिंडे आहे. हे ऍक्ट ऑफ होल्डिंग माफिया आहे. हा ऍक्ट उद्धव ठाकरे आणि सुनील राऊतच्या आशीर्वादाने घडलेला आहे. आणि म्हणून माझी मागणी आहे, चार्जशीट मध्ये स्पष्टपणे मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे, त्यात त्यांनी लिहिलं आहे गरवारे क्लब येथे काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खासदार के.सी. वेणुगोपाल, प्रभारी रमेश चेनिथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, अविनाश पांडे, माणिकराव ठाकरे, खासदार इम्रान प्रतापगडी, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, विधान परिषदेतील गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, खासदार प्रणती शिंदे, आमदार कुणाल पाटील, आमदार अमीन पटेल, आमदार यशोमती ठाकूर, खासदार रजनी पाटील, माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत, के.सी. पाडवी, सुनील केदार, असलम शेख, डॉक्टर विश्वजीत कदम, भाई जगताप, चरणसिंग सर्रास, प्रदेश उपाध्यक्ष संघटक व प्रशासक नाना गावंडे, AICC सचिव संजय दत्त, हर्षवर्धन सपकाळ, पृथ्वीराज साठे, रामकिशन ओझा, आशिष दुवा, संपत कुमार, सोनल पटेल, BM संदीप, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या 288 जागा लढवायला हव्या असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर व्यक्त केलेल्या अपेक्षेबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की मनोज जरांगे पाटील यांनी 288 जागा लढवल्या पाहिजे आणि त्या लढतील अशी अपेक्षा करतो. आज पक्षाच्या भूमिकेसंदर्भात कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. येणाऱ्या विधानसभेत जी परिस्थिती उद्भवणार आहे त्याची कल्पना कार्यकर्त्यांना देणार आहोत असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. तसंच वसंत मोरे यांचे निवेदनवर बोलताना ते म्हणाले, वसंत मोरे यांनी जाताना माझ्यासोबत चर्चा केली तेव्हा मी म्हटले की असोसिएशन आहे, जबाबदारी नाही, जेव्हा जमत नाही तेव्हा काडीमोड होते असं ते म्हणाले. तसंच विशालगड टिप्पणीवर ते म्हणाले, महाराष्ट्र कुठं चाललाय हे शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गटाला विचारा, लोकांनी त्यांना मतं दिली आहेत. तसं काँग्रेस आमदार कारवाईवर ते म्हणाले, नुसते 7 आमदारांवर कारवाई करणे चुकीचे होईल असे मला वाटते. चंद्रकांत हांडोरेंना ज्यांनी पाडलं त्यांची नावं काँग्रेस पक्षासमोर आहेत, त्यांच्यावर पण कारवाई होणार का असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. हे असोसिएशन आहे, हे काही जबरदस्ती नामक नाही. तर जोपर्यंत जमतं तोपर्यंत जमतं, ज्या दिवशी नाही जमत त्या दिवशी काडीमोड होते. महाविकास आघाडीचा विधानसभेसाठी फॉर्म्युला ठरला 99-99-99चा, मला काय माहित नाही, सॉरी. सर, मराठा आरक्षणासाठी शांतता रॅलीचा दुसरा टप्पा मनोज जरांगे यांनी जाहीर केलेला आहे. माझं म्हणणं असं आहे त्यांनी असं मनोज जरांगेने 288 जागा लढल्या पाहिजेत आणि ते लढतील अशी अपेक्षा मी धरतो. साहेब, ओबीसी आरक्षण बचाव जे रॅली तुम्ही हे काढत आहात सध्या, आरक्षण यात्रा, मनोज जरांगे पाटील असं म्हणतायत की वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसेवा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे वंचित आणि मराठ्यांच्या वंचित लोकांच्या, गरीब लोकांच्या आणि मराठ्यांच्या पाठीशी राहावं. आमची भूमिका आम्ही स्पष्ट मांडलेली आहे. त्याच्यामुळे त्या भूमिकेशी कोणी कसं वाचन करावं आणि कसं त्याचं मांडावं त्याचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे मी कोणावरती कॉमेंट्स करत नसतो. थँक्यू. प्रकाश आंबेडकर आमच्या विरोधात अनेक दिवसापासून बोलणार आहे, पण ते ज्येष्ठ आहेत त्यांच्या विरोधात आम्ही काही बोलणार नाही. इम्तियाज जलील असं कोण? इम्तियाज जलील. थँक्यू व्हेरी मच. विशालगडाचा वाद सध्या सुरू आहे, ते विशालगडावर काय म्हणजे कुठं चाललंय हा महाराष्ट्र? कुठं चाललंय? काँग्रेसला विचारा, शिवसेनेला, उभाटा सेनेला विचारा, त्याच्यानंतर असं NCPला विचारा की महाराष्ट्र कुठं चाललंय. लोकांनी त्यांना मतं दिलेली आहेत. प्रकाश आंबेडकरांचं स्वागत आहे. आम्ही देखील ओबीसी यात्रा काढणार आहोत असं लक्ष्मी हाके म्हणाले. थँक्यू. काढावी सगळ्यांनी, स्वागत हवे. साहेब, क्रॉस वोटिंग प्रकरणी काँग्रेस 7 आमदारांवर कारवाई करण्याची शक्यता आहे, काय वाटतं? माझं म्हणणं असं आहे की नुसते ह्या 7 आमदारावरती कारवाई करणं हे चुकीचं होईल, मी असं म्हणतो. चंद्रकांत हांडोरेंना ज्यांनी पाडलं त्यांचीही नावं काँग्रेस पक्षासमोर आहेत. त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होणार का? की पुन्हा
काँग्रेस पक्षातला मनुवाद हा बाहेर येईल. हा महत्त्वाचा भाग आहे. थँक्यू साहेब. लोकसभेच्या थँक्यू. संध्याकाळी वैयक्तिकरित्या अद्याप कुठलाही आग्रह किंवा निर्णय झालेला नाही असं रावसाहेब दानवे म्हणाले. रावसाहेब दानवे यांनी सांगितले की वैयक्तिकरित्या अद्याप कुठलाही आग्रह किंवा निर्णय झाला नाही. भाजपाचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव यांच्यासोबत इतर पदाधिकारी यांची बैठक झाली आहे. सरकारने घेतलेले निर्णय कसे पोहोचवावे या संदर्भात आज बैठकीत निर्णय झाला आहे. आगामी काळात महायुती म्हणून विधानसभाच्या निवडणुका लढवायच्या आहेत असं दानवे यांनी सांगितलं. भारतीय जनता पक्षाचे पुणे येथे 21 जुलै रोजी अधिवेशन आहे. जागा वाटपाची चर्चा तिन्ही प्रमुख नेते एकत्र बसून करतील अशी माहिती त्यांनी दिली. तसंच संपूर्ण राज्यासाठी आज चर्चा झाली आहे, मराठवाड्यासाठी झाली नाही. 288 मतदारसंघात युती म्हणून आम्ही लढणार आहोत असं रावसाहेब दानवे यांनी सांगितले. बाईट रावसाहेब दानवे, माजी मंत्री. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी एकत्रितरित्या लाडली बहीण, शेतकऱ्याचं जे काही वीज बिल माफ, शेतकऱ्याच्या सोयाबीनसाठी, कॉटनसाठी ज्या काही सरकारने योजना जाहीर केल्या त्या प्रत्येक बूथपर्यंत पोहोचवण्याची यंत्रणा भारतीय जनता पक्षानं तयार केली असून भारतीय जनता पक्षाचं जे पुण्याला 21 तारखेला अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये ही योजना कार्यकर्त्यासमोर ठेवून प्रत्येक बूथवर या योजनाची माहिती मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम कसं करता येईल याविषयी आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने सर हिंदी में जानना चाहेंगे, आज की जो मीटिंग थी 3 प्रमुख बिंदुओं पर चर्चा हुई, क्या निष्कर्ष निकला? आज भारतीय जनता पार्टी के जो चुनाव प्रभारी है भूपेंद्र जी यादव, सह प्रभारी अश्विनी जी वैष्णव, हमारे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर जी बावनकुळे, देवेंद्र जी फडणवीस और पार्टी के सब पदाधिकारियों के साथ जो मीटिंग हुई, आने वाले विधानसभा के चुनाव में हमारे मुख्यमंत्री, हमारे उप मुख्यमंत्री दोनों, राज्य में जो अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री झाल्यापासून रेल्वे अपघात वाढलेत अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या कार्यकाळात रेल्वे अपघात वाढल्याचे आरोप खासदार संजय राऊत यांनी केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार रेल्वे अपघातात 350 प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत. सरकार बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेन आणि सुपरफास्टसाठी प्रचंड खर्च करत असताना लोकल आणि पॅसेंजर ट्रेनच्या सुरक्षतेकडे दुर्लक्ष करीत आहेत. संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यावरही टीका केली आहे. त्यांचा इशारा एका विशिष्ट व्यक्तीकडे होता जी स्वतःला विष्णूचा 13वा अवतार मानते आणि अनेक अतिशयोक्त दावे करते. संजय राऊत यांनी भाजपाने या व्यक्तीबद्दल चिंतन करण्याची गरज व्यक्त केली आहे. बाइट संजय. बहुत सी बातें बहुत ही बेबाकी से बोल रहे हैं. अब ये सुपरमैन कौन है मोहन जी के मन में, विष्णु के अवतार कौन है, या जिस तरह से कहा गया क्या नॉन बायोलॉजिकल व्यक्ति कौन है, ये पूरा देश जानता है. तो भागवत साहब ने खुलकर बोलना चाहिए. इस देश में जो हो रहा है अभी भी अल्पमत की सरकार होने के बावजूद, वो देश के लोकतंत्र के लिए और संविधान के लिए ठीक नहीं है. इस देश में कॉमन मैन ही सुपरमैन है और ये कॉमन मैन ने अपने आप को भगवान समझने वाले लोगों को बहुमत से दूर रखा. तो मैं मानता हूँ इस देश का मतदाता कॉमन मैन हे सुपरमॅन. सर एका व्यक्तीला सुपरमॅन व्हायचं आहे त्यानंतर तो स्वतःला देवही पाहतोय असं वक्तव्य मोहन भागवत. बघा, एक व्यक्ती आहे या देशात जी स्वतःला विष्णूचा 13वा अवतार समजते.
एक व्यक्ती आहे देशात, तिला असं वाटतं की प्रभू श्रीराम यांचं बोट धरून मीच त्यांना अयोध्याच्या राम मंदिरात घेऊन गेलोय, ते नसते तर अयोध्येत भगवान राम यांची प्राणप्रतिष्ठा झालीच नसती. एक व्यक्ती आहे या देशात, ती स्वतःला सुपरमॅन समजते. एक व्यक्ती आहे या देशात जी स्वतःला नॉन बायोलॉजिकल पद्धतीनं, अजैविक पद्धतीनं जन्माला आलो, म्हणजे मला वरून देवानं जन्माला घातलं, अशा पद्धतीनं लोकांना भ्रमित करते. एक व्यक्ती आहे या देशात जी सांगते रशिया आणि युक्रेनचं युद्ध मीच थांबवलं, पण ती व्यक्ती मणिपूरचा हिंसाचार आणि जम्मू काश्मीरमधला हिंसाचार थांबवू शकत नाही. मला असं वाटतं त्याच व्यक्तीविषयी मोहनराव भागवत बोलले आहेत. काही लोक स्वतःला सुपरमॅन समजतात, पण या सुपरमॅनच्या पायाखालची सतरंजी बहुमताची ज्या सामान्य माणसानं खेचून घेतली, तो कॉमन मॅन हाच सुपरमॅन आहे असं आम्ही मानतो. तरीही मोहनराव भागवत यांनी जे मत व्यक्त केलेलं आहे त्याच्यावर चिंतन देशाने केलं पाहिजे, भारतीय जनता पक्षानेही केलं पाहिजे. तर रेल्वेचा अपघात झालाय, पुन्हा एकदा मोठा अपघात आहे, मात्र हे अपघातांचा सिलसिला आपण पाहिला आतापर्यंत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सूत्र हातात घेतल्यापासून ही अपघातांची मालिका सुरूच आहे आणि आतापर्यंत 350 प्रवासी या अपघातात मरण पावलेले आहेत. 350. हा आकडा अत्यंत गंभीर आहे. तुम्ही बुलेट ट्रेन आणताय, तुम्ही मेट्रो ट्रेन आणताय, तुम्ही सुपरफास्ट ट्रेन आणताय, पण सामान्य जनता ज्या लोकल ट्रेनमधून किंवा ज्या पॅसेंजर एक्सप्रेसमधून प्रवास करते, ती सिग्नल यंत्रणा, ते रूळ, बरं का, या संदर्भात सरकार काही करायला तयार नाही. तुम्ही बुलेट ट्रेनचा दिखावा करताय, त्यासाठी प्रचंड पैसे खर्च करताय, पण सामान्यांचं जीवन जे आहे, जे लोकल ट्रेनमधनं प्रवास करतात, त्या पॅसेंजर ट्रेनमधनं प्रवास करतात, त्या संदर्भात सरकारकडे कोणत्याही योजना नाहीत. हे रेल्वेसुद्धा त्यांना श्रीमंतांसाठीच चालवायची आहे. देखिए, ये सरकार डीरेल है. जब से ये नए रेलवे मंत्री ने अपना पदभार संभाला है, फिर एक बार और पहले भी, तब से उनके कार्यकाल में जो अपघात हुए हैं, एक्सीडेंट हुए हैं, उसमें 300 से ज़्यादा लोगों की या पैसेंजर्स की मौत हुई है. ये बहुत बड़ा आंकड़ा है, गंभीर है. आप बुलेट ट्रेन लाना चाहते हैं, हाँ, आप मेट्रो ट्रेन, सुपरफास्ट ट्रेन, ऐसी बहुत बड़ी योजना आपकी है, लेकिन सिग्नल सिस्टम या रेलवे की जो लाइंस है जिसमें मरम्मत की ज़रूरत है, उसके आपका ध्यान नहीं है. तो सामान्य लोग जो है वो कैसे जिएंगे और कैसे प्रवास करेंगे. ते त्यांना खरं म्हणजे 400 पारच्या आकड्यात गुंतल्यामुळे त्यांना 300 पार पॅसेंजरचा मृत्यू दिसला नाही. ठीक है. कांग्रेस की भी मीटिंग है, सर सीट शेयरिंग को लेकर बातें उठ रही हैं. कहा जा रहा है कि 96 का आंकड़ा है. ये आंकड़े में कोई दम नहीं है. तीनों पार्टी, प्रमुख पार्टी है, वो अपने अपनी सीटों का असेसमेंट कर रही है. महाराष्ट्र में 288 सीट्स है. सभी पार्टी को अधिकार है कि पूरे सीटों के ऊपर अपनी ताकत क्या है, हम कहाँ लड़ सकते हैं, उस बारे में असेसमेंट करके फाइनली जब हम 3 एक साथ बैठेंगे तो सीट का आदान प्रदान होगा. 25 सीटें मुंबई की कहा जा रही है, सूचना आपकी पार्टी की. देखिए, उस बारे में कोई निर्णय नहीं हुआ है, लेकिन हमेशा मुंबई शिवसेना का गढ़ रहा है. यहाँ की मुंबई महानगर पालिका हो, यहाँ ज़्यादा से ज़्यादा सीटें विधानसभा के और लोकसभा की हम जीतते आए हैं. तो ज़रूर, जैसे विदर्भ में कांग्रेस को ज़्यादा सीटें मिलती है, पश्चिम महाराष्ट्र में राष्ट्रवादी कांग्रेस पवार साहब को ज़्यादा सीटें मिलती है. अपना अपना गढ़ होता है, अपना अपना प्रभाव होता है. तो मुंबई कोकण में शिवसेना का प्रभाव हमेशा रहा है, तो उस हिसाब से सीटों का बंटवारा